तुम्ही कधी ट्रॅक्टरवर बसून ट्रॅक्टरवरचे गाणे ऐकले का? चला तुम्हाला ऐकवतो. विष्णूभाई आपला एकदम फॉर्म मध्ये होता. म्हटलं आता काही खरं नाही, आता एकतर स्पीकर फाटणार नाहीतर कानाचे पडदे तरी फाटणार. मस्त गाणे ऐकत आणि दणके घेत शेतात आलो, कारण की आपल्याला राहील रोटर मारायचा होता. शेतात आलो आणि रोटा मारायला सुरुवात केली आणि भावाचा रोटा मारणं म्हणजे नुसतं दुपट. हे दुपट पाहून तर तुमच्या भावाला 2 लाईनी आठवल्या. उड़ने दो मिट्टी को कहाँ तक जाएगी, हवा का साथ छूटने दो, जमीन पे ही आएगी. जटां दे डेरियां ते उड्डदे आ बाजनी नी तवे रहण घुमदे. तुमच्या भावाच्या माग असे चिल्लर कामं होते. बघता बघता सगळ्या शेतातला रोटा मारून घेतला आणि लगेच दुसऱ्या ट्रॅक्टरवर घरी गेलो, कारण की आज आपल्याला पेरणं पण होतं. घरी आल्यावर पहिले तर पेरणी यंत्रात खत आणि बियाणं भरून घेतलं आणि बाचके पण बांधून घेतले आणि परत दणके घेत शेतात निघालो. ते तरी बरं, या ट्रॅक्टरवर गाणे नव्हते म्हणून एकदम शांत वाटत होतं. पेरायला सुरुवात केली आणि तुमच्या भावाच्या मागे अशी किरकोळ कामं होते. किरकोळ नाही तर जरा जास्तच कामं होते. इकडं पेरणं सुरू आणि इकडं पुंज करणं सुरू होता. 15 दिवस पाण्यानं काही हायगाई केली नाही, त्यामुळे तुमच्या भावाला पण पुंज उकरायला काही हायगाई करावं लागली नाही. अख्खा पुंज पलटी मारावा लागला होता. पुंज उकरतच होतो तर आपलं पेरणं पण झालं होतं. तुमच्या भावाच्या मागं कामं सुरूच राहतील, तुम्ही फॉलो तेवढं करून घ्या.